कार्यकर्ता असो, भाजपपासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे हे जीवानं या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहता, तुमचे लेकर मोठं होणार. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचा जीव संपला म्हणून सांगायचं. तुम्ही पक्ष वाढवता जात वाढणे ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचं आहे म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने उपचार होणं गरजेचं. समाज हे आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमीलाय, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाहीये, कोण कोणासाठी नाहीये भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही, आपल्याकडे एकटी पंचायत या पैसे ओले बदली आपल्याला येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून या संकटाला सामोरं जातोय का. आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतराळीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसतात दरवेळेस इतके लोक येतच आंदोली. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावं लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येत डोक्यावर. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठी म्हणते. उलट त्यांच्याच गाड्या घेऊन पळाला तुम्ही. काय मोक बेकार बोलते द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत आहे. आरा बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का लोक राय तिकडं, ते म्हणतात एकदा या हो पुन्हा. अरे तू इथे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतात. तर त्यांना आस लागली.
तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसतात त्यांचं 2-3 काम होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेच होणार आहे, पण आंदोलन असं होणार आहे. आता असं करायचं पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना आताच जरी मंत्री असला तरी तुम्ही सोडू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूला उन्हात तळाचे पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळ्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण झिजवून तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटेनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचा काय मी विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणार. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेबांनी. फडणवीस साहेबांनी एक 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्वसार्वा. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता बोध का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारने केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केलंय, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केलाय त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मनात जिंका, कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फत्तेचं? मला नाही आवडीचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमचे लेकरं नाही म्हणून देऊ शकत. आणि तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वातावरण नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, खेळ झाला एक बार. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसतं आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान योग्य प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच बोल बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेबांसहित तुम्हाला सुट्टी नाही कोण. तुमचं सॅम्पल मी मराठीच्या पुढे चालू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना. काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं चाल.
मी जी आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जी आर तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे जरांगे पाटील स्वतः नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा आहे. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माझा अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत का, तर त्यांना विश्वास आरक्षण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणलं 1 महिन्यात जी आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारायसाठी बोलावलं. माय बाबा काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी? मी नाही वेळ देऊ शकत. यांना वेळ द्यायचा आहे का? काय समज यांना वेळ द्यायचा तर 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, आम संस्थांच्या गॅझेटियरचा जी आर तो काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जी आर काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या जी आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचे. या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जे आर निघणार आहे तो 1994 ला जसा जे आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जे आर काढला की 94 एखादी सुद्धा आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा कृती मला पाहिजे नाही, मग मी खोटा सांगितलं. तुम्ही खोटे थोडी की मी खोटा आठवला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानी करत नाही. इथं उपाशी तर भरून मरण, पण खोटं बोलून पैसे पद मला नाही कमवायचे. कम्युनरी ज्ञान दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राहतो यांच्यातलं खतखती. मी शांत राहतो एका दिवसात भोगा करते. एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खनखन मायापासून डोकं खराब करून टाकलं यांनी. मग आम काय जेव्हा बोलला का तेव्हा बोलला बोलू नाही म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समस्या सोडायच्या 6 करोड लोकांची. मला रोज काम आहे. नुसतं बोलायचं का नाही हे म्हणतात नाही. बघतच म्हणलं नको बघू पाय बोलतो गब्बस. हे जी आग आहे ना, ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. हे एका दिवसात मुक्ता करतील. मी लोक येतोय त्यांना वाटलं भेटतच करून बोलत नाही आणि तुला मोज येत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही. छक्के पंजे कसले दिसते वेगळे दिसते. छक्के पंजे कसले दिसते. आता बाय मी काय करू काय करा नाही आमचं याकडे. काय अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं बोलतो मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं? जातवा नाही बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा. ते नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे, पैसे कमवायचे, त्याचा भूक खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय ते निघणार तर तुमच्या मरा, त्याच्यापेक्षा मरा. काय जागात नसतात तुम्हाला कळतो मी दादा येतं मी जेव्हा बोलतून तेव्हा बोलतून. अरे तुला पण माहिती मी काय चीज. मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या आहे हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठीने माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे. मला ते लेकर दिसतात काही करतात.
की नको तू गप बस, माझ्या मनालाच बोलतो मी, तुपली गप माझ्या घरात बसतो 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 बस. हा काय करतो म्हणाला, तू येडवणी करशील तर त्या आईला उगाच हे समाजाच्या लेकराला कल्याण होतंय तुझ्यामुळं, मला रोज काम आहे. इकडे केस झाली, हॅलो केस झाली, मी तरी म्हणतो हा लगेच थांब नको, ती एकदम खात नाही, मग फोन लावा मग पाठी, अरे लावून पण तुझा दम खात नाही. मी लगेच बोललो बाई त्याच्यावर कोण खोटी केस केली, त्याचा मान कम फोडीला, त्या पोराला कम नाही घेतलं, आता टंकली खणवली असेल बोलली खगोली बोलते ती, ते सरकार संघ बैठक लावली, त्यांना ते मृत घोषित केलं. मला करू नका मृत घोषित, त्यांना सांगितलंय मला रोज काम आहे त्या लेकरा बाळांचं कल्याण करायचंय. ईडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवले, बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला ते मार्गी काढायला लावलं होतं. मला वाटतं काढला त्यांनी काम केलं म्हणलं, केलंच म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही. उदय सामंत साहेबांना सांगितलं तुम्ही तिथे आज काढा, मला बलिदान गेलेलं कुटुंब एमआयडीसीत लावायची, तिकडे एसटीत लावली, ती एसटी गरम डोंगा खाली गरम हवा येते, म्हणजे आमचे लेकर मेले आमच्या समाजासाठी, त्यांचे कुटुंब पडले तर त्याला तिथे एसटी गिअर लागून टाकायला लागतो इथून असं, ते गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी, आणि त्याला एसटीत टाकले, ते शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटीत राहिलं. शिक्षणाप्रमाणे द्या, माझ्या लेकराचं कल्याण हो द्या ना, या भूमिकेत मी, म्हणून मी हे नादी लागत नाही. मला रोज काम आहे, रोज काम आहे. युट्यूब साईट मध्ये त्यांच्या काय कुठला शब्द कमी येतात भारतात.
पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला.